तिथं ओले अरे तिथे दिवशी ओले ना त्या वन मध्ये सापडलं. कुठे होते त्याला? कुठं कुठं होले? इथं ओले इथं खाली कुठं ओले होले ना? तुम्ही टॉर्च बंद करा. हा इथं मोठा इथंच फिरत होता का? नाही इकडनं त्या दिवशी हॉलमध्ये असं तिकडून आला का तो? हा अच्छा. तर मित्रांनो बघू शकता आपल्या भागातील बिनविषय जातीचा एक तस्कर साप आहे इथं आणि कशा पद्धतीने तो फिरतोय बघू शकता तुम्ही. रात्रीचं लांबून पाहिलं तर असं वाटतं की लोकांना मण्यारच आहे, काळे पांढरे टिपके दिसले की. पण आपल्या भागात एक बिनविषय जातीचा हा तस्कर साप आहे. तर तोंडाची इथं बघा तुम्ही कशा पद्धतीने दिसतो. आणि पाठीमागं जर बघितलं तुम्ही इथं पाठीमागं तर ग्रीन ग्रीन दिसून थोडंसं. लोकांना कधी कधी वाटतं की दोन साप आहेत. तर पुढं कसं असतं काळे पांढरे ठिपके असतात आणि पाठीमागं आले की ते नाही शिवून पूर्णपणे ग्रीन रेश ग्रीन पट्टी दिसून तुम्हाला पूर्णपणे ग्रीन. हे तुम्ही त्याला पकडलं आहे इथं आता तो थोडंसं चिडले बघूया कशा पद्धती. तर मराठीमध्ये तस्कर, इंग्लिशमध्ये कॉमन टिकेट स्नेक. कसं एकदम शांत पद्धतीने चाललंय बघा. आणि इथं बघा तुम्हाला थोडीशी शाईन मारून आणि ग्रीन पट्टी दिसत. तर लोक काय करतात तोंडाची इथं बघा एकदम निवांत चाललंय थोडीशी इथंच माहिती बघा कशा पद्धतीने दिसतं बघा. कशा पद्धतीने दिसतं बघा. लोक काय करतात इथं समोरून बघतात, समोरून बघितलं आणि पाठीमागं आले की पुन्हा त्यांना असं वाटतं की दोन साप आहेत. पण हे दोन साप ना मित्रांनो एकच असतो. कशा पद्धतीने एकदा बघा तुम्ही एकदम निवांत चाललेलं आहे मित्रांनो, एकदम निवांत. तोंड बघा कशा पद्धतीने दिसते इकडं. तो असं निवांत फिरतो त्याच्यामुळे आपण काय केलं त्याला डिस्टर्ब नाही केलेलं कुठल्या प्रकारचा. आणि पाठीमागं आलं की अशा पद्धतीने दिसतो. लोक काय करतात काळे पांढरे टिपके दिसले की ते काय करतात याला मारण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा सांगतो आपल्या भागातील बिनविषारी जातीचा तस्कर साप आहे हा. आता याला आपण काय करूया पॅक करून घेऊया. फक्त रात्रीचं जसं आपण बाहेर येतो थोडीशी काळजी घ्यायची. कारण काय होतं माहिती आहे का पालापाचोळा वगैरे साचलेला असतो तिकडे फिरकत असतात पार्किंग एरियामध्ये. जेवण वगैरे झालं आपलं की आपण काय करतो थोडंसं पाय मोकळे करण्यासाठी बाहेर येतो. बाहेर आलो की काय होतं मित्रांनो ते साप आपल्याला दिसत नाही. पालापाचोळ्यामध्ये सेम पकडून आपण बिनविषारी साप आहे ठीक आहे आपल्याकडं. पण हा बिनविषारी साप आहे. बिनविषारी साप असल्यावर मी त्याला डायरेक्ट पकडतोय. लोक म्हणतात की स्टिकने वगैरे पकडा. बिनविषारी आपल्याला माहिती आहे तो चावणार नाही. आता एकदम शांत आहे बघू शकता तुम्ही. तिकडं पलीकडे बांगला आहे त्यांच्या मित्रांनो. एक झाडं लावलेली आंब्याची वगैरे. तो असं कोपरे फिरत होता काय अच्छा इकडनं आला का तो. अच्छा इथं दिसला का आलेला तुझ्या भिंतीत घुसला का मग नाही भेटला. काय झाले ही जी खालची जी भिंत ती जुनी आहे ना आणि आपण ही भिंत काय करतो माहिती का प्रॉपर नाही प्लास्टर करतो. हे वरच्यावर दगड लावली ना का माहिती का आतमध्ये एकदा गेला आपण किती पण पाणी सोडा साप काय करतो वरती तोंड काढून बसतो. वरती तोंड काढून बसतो ना पाणी निघून जातो. आपण किती जरी पाणी सोडलं ना तरी तो बाहेर जाणार. एकदा प्रॉपर मातीचं ओलं असेल तर ते बाहेर येतं. ही साईडची जी भिंत आहे का ते काय होतं खाली एकदम खाली बांधलेली असते ना ती आणि जागा असते त्याला. जागा असली मग ते भेटत नाही.